हॅलो, नमस्कार. एका नव्या गोष्टीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. एक आई आपल्या मुलासाठी काय करू शकते, असीम त्यागाचं सर्वोच्च उदाहरण असणारी ही कथा, मनसुन्न करणारी गोष्ट आपल्याला नक्कीच आवडेल. एक मुलगा आपल्या आईसोबत राहत होता. त्याच्या आईला एकच डोळा होता. त्यामुळे तो आपल्या आईचा सतत तिरस्कार करत असे. तिच्यामुळे त्याला नेहमी लाज वाटायची. घर चालवण्यासाठी आणि मुलाच्या शिक्षणासाठी ती एका ठिकाणी स्वयंपाकी म्हणून काम करत होती. एके दिवशी ती मुलाला भेटण्यासाठी त्याच्या शाळेत गेली. मुलाला खूप लाज वाटली. तो म्हणाला, ही इथे कशी आली? त्याने तिच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आणि तो तिथून निघून गेला. दुसऱ्या दिवशी वर्गातील एका मुलाने त्याची चेष्टा करत म्हटले, अरे, तुझ्या आईला तर एकच डोळा आहे. तुझी आई तर आंधळी आहे. मुलाला इतकी लाज वाटली की त्याला ही आईच्या जगातून नाहीशी व्हावी असे वाटले. घरी गेल्यावर तो रागाने आईला म्हणाला, तुझ्यामुळे सगळे माझी चेष्टा करतात. तू मरून का जात नाहीस? आईने हे सगळे ऐकले, पण ती काहीच बोलली नाही. लहानपणापासूनच त्या मुलाचे एकच स्वप्न होते की हे घर सोडून दूर निघून जाणे. त्याने खूप अभ्यास केला. परदेशात चांगली नोकरी मिळवली. तिथे त्याचे लग्न झाले. त्याला मुले झाली आणि तो सुखी संसार करू लागला. आईपासून दूर तो आनंदात राहत होता. एके दिवशी त्याची आई त्याला भेटायला आली. मुलगा घर सोडून गेल्यापासून तिने त्याला पाहिले नव्हते. पहिल्यांदाच ती आपल्या नातवंडांना भेटणार होती. तिने दारावरची बेल वाजवली. दार उघडताच नातवंडांनी तिला पाहिले. तिला एकच डोळा होता आणि ती कोण आहे हे न कळल्याने ते तिच्याकडे पाहून मोठमोठ्याने हसू लागले. तेवढ्यात तिचा मुलगा दारात आला. आईला पाहताच तो संतापून म्हणाला, तू माझ्या घरी न बोलता कशी आलीस? माझ्या मुलांना घाबरवलंस. लगेच निघून जा आणि पुन्हा कधीही ते येऊ नकोस. आई शांतपणे म्हणाली, माफ कर बाळा, बहुतेक मला चुकीचा पत्ता मिळाला आहे. असे म्हणत ती तिथून निघून गेली. काही दिवसांनी मुलाला त्याच्या मूळ गावी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी मेळाव्याचे निमंत्रण आले. तो आपल्या मूळ गावी आला. कार्यक्रम संपल्यानंतर तो आपल्या जुन्या घराकडे गेला. तेथे शेजाऱ्यांनी त्याला सांगितले की त्याची आई आता या जगात नाही. मात्र तिने त्याच्यासाठी एक पत्र ठेवलं आहे. त्याने ते पत्र उघडले आणि वाचू लागला. माझ्या लाडक्या मुला, मी सतत तुझाच विचार करत असते. मला तुझी खूप आठवण येते. त्या दिवशी मी तुझ्या घरी आले आणि माझ्यामुळे तुझी मुले घाबरली, त्याबद्दल मला खूप वाईट वाटले. तू मेळाव्यासाठी गावी येणार आहेस हे ऐकून मला खूप आनंद झाला होता. पण तुला भेटण्यासाठी मी अंथरुणातून उठू शकेन की नाही याची मला खात्री नाही. तू लहान असताना तुला माझ्यामुळे नेहमी लाज वाटायची, याबद्दल मला खूप दुःख आहे. पण तुला एक गोष्ट माहीत नाही. तू लहान असताना एका अपघातात तू तुझा एक डोळा गमावला होतास. एक आई म्हणून मी माझ्या मुलाला आयुष्यभर एका डोळ्याने जगताना पाहू शकत नव्हते. म्हणून मी माझा एक डोळा तुला दिला. काळजी घे बाळा. तुझ्यावर खूप प्रेम करणारी तुझी आई. कथेचा बोध असा आहे मित्रांनो, आईवडील आपल्या मुलांच्या आनंदासाठी किती मोठा त्याग करतात हे अनेकदा मुलांना कधीच कळत नाही. म्हणून आपल्या आईवडिलांना कधीही दूर करू नका. त्यांचा नेहमी आदर करा. त्यांच्यावर प्रेम करा
आणि त्यांची काळजी घ्या. धन्यवाद मित्रांनो. गोष्ट आपल्याला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हो, कमेंट देखील करा. धन्यवाद.